हॅलो, सर्वांना माझा नमस्कार. ART नावाचं शास्त्र, अशा काहीशा ऑड टॉपिकवरती आपण आज बोलणार आहोत. ART म्हणजे आपण त्याचं इंग्लिशचं समानार्थी मराठी शब्द पाहिला तर आर्ट. आर्ट म्हणजे कला. कलेचं शास्त्र कसं असू शकतं? असू शकतं? हो, आहे. आर्ट म्हणजे कला आणि ART म्हणजे आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी नावाचं शास्त्र. सो या शास्त्रामध्ये देखील एक कला आहे आणि आज आपण त्या आर्ट नावाचं शास्त्र आणि शास्त्र नावाचं आर्ट याच्याविषयी आपण काही बोलणार आहोत. IVF ही एक जुनी टेक्नॉलॉजी आहे. 1978 साली पहिल्यांदा IVF केलं गेलं. डॉक्टर स्टेट्टो आणि डॉक्टर एडवर्ड्स यांनी 1978 साली युनायटेड किंगडम किंवा लंडनमध्ये सगळ्यात पहिल्या जगातलं IVF केलं आणि त्या बाळाचा जन्म ही एक मुलगी होती आणि त्या मातेला दोन्ही ट्यूब्स गर्भनलिका बंद असल्यामुळे गर्भधारणा होत नव्हती आणि अशा केसमध्ये अवघड केसमध्ये प्रेग्नन्सी होणं त्या काळामध्ये पॉसिबल नव्हतं, ज्या वेळेला दोन्ही ट्यूब्स ब्लॉक असतात. अशा केसमध्ये आपण जर ट्यूबमध्ये गर्भ तयार होत नाहीये, जो नॉर्मली व्हायला पाहिजे, तो जर ट्यूब बंद असल्यामुळे होत नसेल तर आपण बाहेर गर्भ तयार करू शकतो का, याचा विचार जेव्हा त्यांनी केला त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आपण हाच गर्भ जर शरीराच्या बाहेर तयार केला आणि तो नंतर शरीरामध्ये ट्रान्सफर केला तर आपण नक्कीच या मातेला देखील, होणाऱ्या मातेला आपण गर्भधारणा देऊ शकतो. या प्रकारे त्यांनी सर्वप्रथम लॅप्रोस्कोपीच्या तंत्राद्वारे त्या स्त्रीच्या अंडकोशामधील बीजांची जी निर्मिती केली होती ते बीज बाहेर काढले लॅप्रोस्कोपीद्वारे आणि मिस्टरांचे शुक्राणू घेऊन त्या बीजांच्या भोवती सोडले. हे एक डिशमध्ये केलं जातं. जरी त्याला टेस्ट ट्यूब बेबी नाव असलं तरी एका पेट्री डिशमध्ये हे केलं जातं आणि मग स्त्रीबीज आणि शुक्राणू यांना साधारण 48 आवर्स 48 तास इन्क्युबेशनमध्ये ठेवलं जातं, जेणेकरून सगळ्यात चांगला शुक्राणू सगळ्यात चांगल्या स्त्रीबीजाला फलित करेल आणि मग गर्भ तयार होईल. सो या टेक्नॉलॉजीद्वारे त्यांनी गर्भ तयार केला आणि तो गर्भ साधारण 3 दिवस वाढवला आणि तिसऱ्या दिवशी त्या मातेच्या गर्भामध्ये गर्भाशयामध्ये इम्प्लांट केला. अशा प्रकारे जगातल्या सगळ्यात पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला, पहिल्या IVF बेबीचा जन्म झाला, जिचं नाव आहे लुईस ब्राउन. आज या घटनेला जवळजवळ 42 वर्ष पूर्ण झाली आणि 42 वर्षामध्ये पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. IVFच्या तंत्रज्ञानाने देखील कात टाकलेली आहे आणि आपण आज बघू शकतो की ज्या प्रकारे 1978 सालच्या कम्युनिकेशनची जी साधनं होती, म्हणजे मोबाईल फोन किंवा फोनचं आपण उदाहरण घेतलं तर पूर्वी त्या काळी फोन देखील अवेलेबल नसे. मे बी आपल्याला तार करावी लागत होती. त्याच्यानंतर मग आपल्याकडे काळे मोठे फोन्स आले. त्यानंतर मग आपण प्रत्येक घराघरामध्ये आपल्याकडे लँडलाईन फोन्स आले. 1990 सालच्या नंतरचा काळ होता ज्याच्यामध्ये आपल्याकडे मोबाईल हँडसेट्स यायला सुरुवात झाली आणि 2000 सालानंतर याच्यामध्ये एक खूप व्यापक क्रांती झाली आणि आज पूर्ण विश्व आपल्या हातामध्ये असतं आणि आपल्या बोटांच्या टोकांवरती आपल्याला सगळी माहिती मिळते. त्याच प्रकारे 1978 साली जन्माला आलेली, उदयास आलेली IVF टेक्निक आज खूप प्रगत झालेली आहे आणि आज आपल्याकडे नवनवीन उपचार पद्धती अवेलेबल आहेत, ज्याच्यामध्ये आपण गर्भधारणेसाठी योग्य ती मदत करू शकतो. या नवीन टेक्नॉलॉजीबद्दल आपण माहिती करून घेणार आहोत, पण इतिहासातलं आणखीन एक महत्वाचं पान म्हणजे जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी ज्यावेळी जन्माला आली 1978 जुलै महिन्यात होता तो, आणि त्याच्या अवघ्या एका महिन्यानंतर भारतामध्ये देखील पहिली टेस्ट ट्यूब बेबीचा जन्म झाला. भारतामध्ये कदाचित विचारसरणी इतकी चांगली नव्हती त्या काळामध्ये आणि बंगालमध्ये हा जन्म झाला होता दुर्गा या मुलीचा, पण त्यांना व्यवस्थित रेकग्निशन मिळालं नाही आणि त्या डॉक्टरांना आत्महत्या करायला लागली, इतका त्यांना त्रास झाला या सगळ्या टेक्निकचा. पण आज आपण बघतो जेव्हा मागे वळून, तेव्हा अशा लोकांनी केलेले कष्टच आपल्याला आठवतात. कोरोनाच्या सिनारिओमध्ये देखील आपल्याला कदाचित अशीच एखादी युक्ती किंवा असंच एखादं शास्त्रीय प्रगत तंत्रज्ञान मदत करू शकतं, अशी आपण आशा करूया आणि IVF या आपल्या मूळ विषयावरती येऊया.
सो IVF हे जे तंत्रज्ञान आहे हे 1978 सालचं जुनं तंत्रज्ञान आहे. याच्यामध्ये बऱ्याच नवीन गोष्टी जन्माला आलेल्या आहेत. सो डॉक्टर स्टेप्टो आणि डॉक्टर एडवर्ड्स यांनी ज्या प्रकारे IVF केलं होतं, त्याच्यामध्ये आता आपण खूप पुढे गेलेलो आहोत. आपल्याला लॅप्रोस्कोपी करण्याची गरज नाही IVF च्या आधी किंवा बीज काढण्यासाठी. तर IVF तंत्रज्ञान नेमकं असतं काय? IVF म्हणजे इन व्हायट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे शरीराच्या बाहेर गर्भधारणा करणं आणि ती पुन्हा तयार झालेला गर्भ पुन्हा शरीरामध्ये स्थापित करणं, याला आपण IVF असं म्हणू शकतो. तर हे पूर्ण गर्भधारणेची जी प्रक्रिया आहे ती शरीराच्या बाहेर होत असली आणि गर्भ तयार झाल्यानंतर तो गर्भ शरीराच्या आतमध्ये इन्स्टॉल आपल्याला किंवा ट्रान्सफर करायचा असला तरी पुढची प्रेग्नन्सी जी आहे किंवा पुढची जी गर्भावस्था आहे ती नॅचरल प्रेग्नन्सी सारखीच होत असते. त्यामुळे IVF आणि त्याच्याबद्दलची भीती पहिल्यांदा आपण मनामधून काढून टाकली पाहिजे. काही नेहमी विचारले जाणारे जे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काही अर्थ नाही त्या प्रश्नांना किंवा त्याच्यामध्ये काही भीती बाळगण्याचं कारण नाही, असे काही जी उत्तर आहेत की IVF मध्ये होणारी जी मुलं आहेत त्यांना काही अडचणी निर्माण होऊ शकतात का? IVF मुळे होणाऱ्या मातेला लॉंग स्टँडिंग आयुष्यामध्ये पुढे जाऊन काही अडचणी निर्माण होऊ शकतात का? तर या प्रकारचं काहीच होत नाही. IVF हे तंत्रज्ञान अत्यंत सोपं आहे. 15 दिवसांची ही एक अत्यंत सोपी प्रक्रिया आहे ज्यामध्ये कुठलंही मोठं ऑपरेशन राहत नाही. अत्यंत सोप्या प्रक्रियेद्वारे गर्भ तयार केला जातो आणि आतमध्ये स्थापित केला जातो. त्यामुळे मातेला होणाऱ्या काही त्रास होत नाही आणि IVF मध्ये जी मुलं जन्माला येतात त्यांच्यामध्ये आणि नॅचरल पद्धतीने जी बाळ जन्माला येतात त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला डिफरन्स दिसत नाही किंवा त्याच्यामध्ये IVF मुळे काही मुलांमध्ये व्यंग निर्माण होणार आहे असंही काही होत नाही. कारण आजपर्यंत जगामध्ये अनेक लक्ष मुलं IVF या तंत्रज्ञानाने जन्माला आलेली आहेत आणि अशा मुलांचा अभ्यास केल्यानंतर, अशा बाळांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे समजतं की हे तंत्रज्ञान तितकं सेफ आहे जसं नॅचरल प्रेग्नन्सी आहे. या तंत्रज्ञानामध्ये आपण करतो काय? सो नॉर्मली दर महिन्याला एक बीज तयार होत असतं. ते बीज फुटल्यानंतर, ओव्युलेशन झाल्यानंतर ते बीज गर्भनलिकेत येत असतं आणि मग एक चांगला शुक्राणू त्या बीजाला जाऊन फलित करत असतो किंवा फर्टिलाइज करत असतो आणि गर्भ ट्यूबमध्ये तयार होतो. तो गर्भ नंतर गर्भाशयात येतो आणि मग गर्भाशयात चिकटतो. ही सगळी प्रक्रिया आपण शरीराच्या बाहेर तयार करायचा जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्याला IVF मध्ये थोडीशी बीजांची संख्या जास्त लागते. कारण प्रत्येक वेळेला आपण जे बीज तयार करू ते चांगलंच असेल असं नाही. IVF साठी लागणारी जी बीज आहेत त्यांची क्वालिटी आपण दुर्बिणीखाली बघू शकतो. त्याच्यामध्ये आपल्याला योग्य प्रकारचं बीज सिलेक्ट करावं लागतं आणि अशा योग्य प्रकारचं बीज सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला थोडीशी जास्त बीज तयार करायला लागतात. याला आपण कंट्रोल्ड ओव्हेरियन हायपरस्टिम्युलेशन असं म्हणतो, ज्याच्यामध्ये काही औषधं, काही संप्रेरक देऊन आपण हे बीज वाढवतो. बीजांची संख्या जास्त असते आणि या बीजांची वाढ आपण सोनोग्राफीद्वारे चेक करत राहतो. सोनोग्राफीवरती ही बीजांची वाढ होत असते त्यावेळेला आपण पेशंटला बाकी IVF ची इन्फॉर्मेशन देणं, बाकीच्या कन्सेंट्स घेणं, या सगळ्या गोष्टी आपण करत असतो. एका ठराविक साईज पर्यंत बीज गेल्यानंतर, ज्याला आपण ऑप्टिमल फॉलिकल साईज म्हणतो, अशा वेळेला आपण एक इंजेक्शन देऊन पेशंटला बीज काढण्याच्या प्रक्रियेसाठी पोस्ट करतो, ज्याला ओव्हम पिकअप असं म्हणतात. ओव्हम पिकअपच्या सर्जरीमध्ये आपण ते बीज सोनोग्राफीद्वारे एका छोट्याशा सुईनी अॅनेस्थेशिया देऊन बाहेर काढतो. अशा वेळेला होणारा त्रास हा नगण्य असतो आणि पेशंटला प्रोसिजर मध्ये किंवा प्रोसिजर नंतरही काही त्रास होत नाही. एक 15 ते 20 मिनिटांची सोपी प्रोसिजर असते ज्याला ओव्हम पिकअप असं म्हणतात. ओव्हम पिकअप मध्ये आपण ओव्हम किंवा एग किंवा स्त्री बीज हे बाहेर काढतो. बाहेर काढल्यानंतर ते दुर्बिणीखाली तपासलं जातं आणि त्याच्यातले योग्य बीज पुढे IVF साठी सिलेक्ट केली जातात. या वेळेला आपल्याकडे बीज जेव्हा मिळतात त्याच वेळेला आपण पुरुषांचं वीर्याचं सॅम्पल घेतो, ज्याला प्रोसेस केलं जातं, सीमेन वॉशिंग केलं जातं आणि त्याच्यातले चांगले शुक्राणू सिलेक्ट केले जातात. एक चांगलं स्त्रीबीज सिलेक्ट केलं जातं आणि त्याच्या भोवती हे शुक्राणू सोडले जातात. यापैकी जो सगळ्यात चांगला शुक्राणू असेल तो या स्त्रीबीजाच्या आतमध्ये जाईल आणि गर्भ तयार करेल. याची आपण गर्भ तयार झालाय की नाही, त्याची ग्रोथ कशी आहे हे आपण साधारण 2 दिवसानंतर पाहू शकतो, ज्याला इन्क्युबेशन म्हणतात. त्या इन्क्युबेशन नंतर आपण ते गर्भ तयार झालेत की नाही हे पाहू शकतो. गर्भ जेव्हा तयार होतात त्यावेळेला आपल्याला सर्वच गर्भ जे आहेत ते एक समान नसतात. त्याप्रमाणे सगळ्यात चांगला गर्भ सिलेक्ट करता येतो आणि हा सगळ्यात चांगले जे गर्भ आहेत त्यापैकी 1 किंवा 2 गर्भ आपण
स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडू शकतो. आता एक गर्भ सोडायचा की दोन, याच्यामध्ये मतमतांतर आहेत. आज जागतिक मापदंडाप्रमाणे आपण जर बघितलं तर ट्विन प्रेग्नन्सी नको असेल तर आपण एक गर्भ सोडलेला बेटर राहतो. पण जेव्हा आपण एक गर्भ सोडतो त्यावेळेला आपला सक्सेस रेट थोडासा किंचितसा ड्रॉप होत असतो. सो या सगळ्या गोष्टींचं अवलोकन करून पेशंटशी बोलून आपण ठरवतो की किती गर्भ सोडायचे आहे. आणि ही गर्भ सोडण्याची जी प्रक्रिया आहे ती झाल्यानंतर आपण 15 दिवसांनी गर्भधारणा झाली आहे की नाही हे चेक करतो. म्हणजे गर्भ गर्भ सोडल्यानंतर तो गर्भ जाऊन आतमध्ये चिकटला पाहिजे, ज्याला इम्प्लांटेशन असं म्हणतो. आणि हे इम्प्लांटेशन पण चांगलं व्हावं यासाठी देखील काही प्रक्रिया करावी लागते, काही औषधं सुरू करावी लागतात आणि पेशंटची आधीची हिस्ट्री पण महत्वाची राहते. सो या सगळ्या गोष्टी जुळून आल्यानंतर जेव्हा आपण 15 दिवसांनी टेस्ट करतो आणि ती टेस्ट पॉझिटिव्ह येते त्यावेळेला पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असा असतो. तर हे झालं आयव्हीएफच्या प्रक्रियेबद्दल, जी साधारण एक 15 दिवसांची प्रक्रिया आपण डिस्कस केली. आता आयव्हीएफ मध्ये काय प्रगत तंत्रज्ञान आहे, आयव्हीएफ नावाचं शास्त्र, एआरटी नावाचं शास्त्र कसं प्रगत होत गेलेलं आहे याच्याबद्दल काही थोडक्यात बोलूया. सो 1978 साली आयव्हीएफ या तंत्रज्ञान आलं. त्यानंतर 1992 साली इक्सी हे तंत्रज्ञान आलं. आयव्हीएफ मध्ये आपण एक बीज घेतो आणि त्याच्या भोवती बरेचसे शुक्राणू सोडतो आणि मग त्याच्यातला एक शुक्राणू स्वतःहून आतमध्ये जातो. पण समजा बीजामध्ये काही प्रॉब्लेम असेल, बीजाचं आवरण कडक असेल आणि शुक्राणू आत जाऊ शकला नाही, किंवा शुक्राणूमध्ये काही प्रॉब्लेम असेल की शुक्राणूची ताकद कमी आहे, मोटिलिटी मॉर्फॉलॉजीमध्ये काही प्रॉब्लेम आहे, त्यामुळे शुक्राणू आत जाऊ शकत नाहीये, तर अशा वेळेला फर्टिलायझेशन फेलियर होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे आपलं आयव्हीएफ मध्ये आपण गर्भ तयार करण्यासाठी जे ठेवलेत ते गर्भ तयारच होणार नाहीत, कारण ह्या दोघांमध्ये कुणामध्ये एकामध्ये किंवा दोघांमध्ये प्रॉब्लेम असू शकतो, बीजामध्ये किंवा शुक्राणूमध्ये. आणि असं जर झालं तर आपली पूर्ण प्रक्रिया फेल होऊ शकते. सो असं होऊ नये म्हणून इक्सी हे तंत्रज्ञान शोधून काढण्यात आलं, ज्याच्यामध्ये आपण शुक्राणू स्वतःहून सिलेक्ट करतो. म्हणजे आपले जे एम्ब्रिओलॉजिस्ट डॉक्टर असतात ते हे शुक्राणू सिलेक्ट करतात आणि हा योग्य निवडलेला शुक्राणू जो आहे तो एका स्त्री बीजामध्ये आतमध्ये सोडला जातो आणि स्त्री बीज फलित केलं जातं, फर्टिलाइज केलं जातं. यानंतर गर्भ तयार होण्याची शक्यता खूप जास्ती राहते आणि फर्टिलायझेशन फेलियर होण्याचं प्रमाण खूप कमी राहतं. सो ज्या पेशंट्सला आयव्हीएफ करून गर्भ तयार झाला नसेल अशा पेशंट्सला आपण इक्सी या तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा देऊ शकतो. सो या इक्सी या तंत्रज्ञानाने ज्यांची शुक्राणूंची संख्या अत्यंत कमी होती, सिव्हिअर ऑलिगोस्पर्मिया होतं, काउंट लेस दॅन 5 मिलियन होतं, किंवा ज्यांना शुक्राणूंची संख्या 0 होती, अझोस्पर्मिया होतं, पण त्यांचं टेस्टिसचं एक ऑपरेशन करून आपण थोडेफार शुक्राणू शोधून काढले. आता हे थोडेफार शुक्राणू आयव्हीएफ तंत्रज्ञानाद्वारे गर्भधारणा देऊ शकत नव्हते, पण इक्सी या तंत्रज्ञानाद्वारे आपण या 1 किंवा 2 शुक्राणूंनी देखील गर्भधारणा देऊ शकतो. इतकं हे तंत्रज्ञान प्रगत झालेलं आहे. सो आपण बघितलं की इक्सीनी खूप मोठी डेव्हलपमेंट केली. त्यानंतर आलं ते म्हणजे क्रायो प्रिझर्वेशन किंवा फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर. आपण गर्भ तयार केल्यानंतर आपण युजली गर्भ तयार झाल्याच्या 3ऱ्या किंवा 5व्या दिवशी गर्भाशयात सोडू शकतो. पण त्यावेळेला संप्रेरकांची मात्रा कमी जास्त असू शकते, कारण आपण संप्रेरक दिलेले असतात. काही वेळेला गर्भाशय तितकं रिसेप्टिव्ह नसतं किंवा गर्भाशयाचं अस्तर तेवढं चांगलं नसतं, ब्लड फ्लो चांगला नसतो. पीसीओडी पेशंट्समध्ये कधी कधी थोडंसं हायपर स्टिम्युलेशन झालेलं असतं. अशा सगळ्या पेशंट्समध्ये आपल्याला लगेच गर्भ सोडता येत नाही, म्हणजे फ्रेश ट्रान्सफर करता येत नाही. अशा पेशंटमध्ये आपण फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर करू शकतो. म्हणजे जो गर्भ तयार केलाय त्याला आपण फ्रीज करतो. तो गर्भ -196 डिग्री सेल्सिअस किंवा उणे 196 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला आपण फ्रीज करतो आणि तो गर्भ जसा आहे तसा राहतो जोपर्यंत आपल्याला तो क्रायो प्रिझर्व करायचा आहे. असे वर्षानुवर्ष देखील गर्भ राहिलेले आहेत, पण आपल्याला जी गरज आहे ती युजली 1 ते 2 महिने राहते. सो पुढच्या महिन्यामध्ये आपण हे गर्भ नॅचरल पाळीमध्ये ट्रान्सफर करू शकतो आणि त्याला नॅचरल सायकल ट्रान्सफर असं म्हणतात. काही वेळेला आपण काही औषधं देऊन आपण त्यांना ट्रान्सफर करू शकतो, ज्याला HRT सायकल म्हणतात. अशा प्रकारे आपण गर्भाशय योग्य रीतीने तयार करून जर गर्भ सोडले तर आयव्हीएफचा सक्सेस डेफिनेटली वाढतो. आणि फ्रेश एम्ब्रिओ ट्रान्सफरमध्ये आपल्याला जर एक साधारण सक्सेस मिळत असेल तर साधारण त्याच्या 1.5 किंवा दुप्पट आपला सक्सेस फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफरनी जाऊ शकतो जर सगळं योग्य असेल. सो इतकी फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफरची कल्पना वाढत गेलेली आहे. पुढे काही गोष्टी डेव्हलप झाल्या आयव्हीएफच्या शास्त्रामध्ये. म्हणजे आपण 3 दिवसापर्यंत गर्भ बाहेर वाढवत होतो, त्याऐवजी आता आपण 5 ते 6 दिवस गर्भ देखील बाहेर वाढवू शकतो. याला ब्लास्टोसिस्ट कल्चर असं म्हणतात. अत्यंत चांगल्या कल्चर कंडिशन्स मध्ये आपण खूप
चांगला गर्भ जर तयार करू शकलो तर ब्लास्टोसिस्ट कल्चरद्वारे तयार केलेला गर्भ जो आहे तो सक्सेस देण्यामध्ये जास्त सक्षम आढळलेला आहे तिसऱ्या दिवशीच्या गर्भापेक्षा. सो ज्यांना आधी सक्सेस मिळाला नसेल किंवा गर्भाची क्वालिटी कशी सिलेक्ट केली होती ते माहीत नसेल, तर हे सिलेक्शन आहे, या गर्भाचं सिलेक्शन देखील ब्लास्टोसिस्ट कल्चरने उत्तम होतं, रिझल्ट देखील आपले इम्प्रूव्ह होऊ शकतात. त्यानंतर फ्रोझन ट्रान्सफर नंतर आपल्याला काही अडचणी येऊ शकतात, म्हणजे बीजाचं वरचं आवरण थोडंसं कडक होऊ शकतं. सो हे आवरण थोडंसं पातळ केलं तर आपलं गर्भाशयामध्ये चिकटण्याचं प्रमाण वाढू शकतं आणि त्यामुळे हॅचिंगचा शोध लागला गेला. हॅचिंग म्हणजे गर्भाचं जे वरचं आवरण आहे ते आपण जर एका ठिकाणी पातळ केलं, त्याच्यासाठी काही आपण केमिकल वापरू शकतो किंवा मेकॅनिकल हॅचिंग आहे अशा गोष्टी वापरू शकतो, ज्याच्याद्वारे आपण गर्भ चिकटण्यासाठी मदत करू शकतो. सो त्याच्यामधलं एक अद्ययावत प्रगत तंत्रज्ञान म्हणजे लेझर हॅचिंग. लेझर असिस्टेड हॅचिंगद्वारे आपण ज्या पेशंट्समध्ये गर्भ चिकटण्यासाठी काही अडचणी आहेत किंवा ज्यांचं गर्भाचं आवरण वरचं कडक असेल अशा पेशंट्सला आपण मदत करू शकतो. त्यानंतर आला प्रॉब्लेम की आता हे सगळं चांगलं होत असताना काही पेशंटला जनुकीय प्रॉब्लेम्स असतात, जेनेटिक प्रॉब्लेम्स असतात, जे त्यांना आई वडिलांकडनं इनहेरिट होतात किंवा आई वडिलांकडनं पिढीजात आपल्यामध्ये येत असतात. सो अशा प्रॉब्लेम्ससाठी आपण IVF द्वारे काही मदत करू शकतो का? तर डेफिनेटली करू शकतो. ज्यांना असे जेनेटिक प्रॉब्लेम्स असतील, अशा जेनेटिक प्रॉब्लेम्सचं निदान जर कॅरिओटायपिंग या तपासणीद्वारे झालं असेल तर असे गर्भ आपण पेशंटचे IVF द्वारे तयार केल्यानंतर त्या गर्भाचं जेनेटिक टेस्टिंग आपण करू शकतो आत सोडण्याच्या आधी. सो नॉर्मली आपण प्रेग्नन्सी राहिल्यानंतर जे चेकिंग करत असतो, जेनेटिक चेकिंग, गर्भ अफेक्टेड आहे की नाही, तेच चेकिंग आपण जर प्रेग्नन्सी राहण्याच्या आधी किंवा गर्भ आतमध्ये सोडण्याच्या आधी जर आपण ते चेकिंग केलं तर त्याला आपण प्री इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग असं म्हणतो, ज्याला PGT असं म्हणतात. ही एक एम्ब्रिओ बायोप्सीची टेक्निक आहे, ज्याच्याद्वारे आपण एम्ब्रिओ बायोप्सी करतो, त्याच्यातले काही 8 ते 10 सेल्स आपण तपासायला घेतो. हे मूळ गर्भापासून थोडेसे वेगळे सेल्स असतात, ज्याला आपण ट्रोफोब्लास्टिक सेल्स असे म्हणतो. त्यामुळे मूळ गर्भाला धक्का न लावता अत्यंत सूक्ष्म रीतीने मायक्रोस्कोप खाली बीज हे सेल्स सिलेक्ट केले जातात आणि ते सेल्स आपण तपासायला पाठवतो की काही जेनेटिक आजार नाहीये. सो ज्यांना कोणाला जेनेटिक आजार आहे किंवा जेनेटिक आजारामुळे गर्भ राहत नसतील अशा पेशंटमध्ये आपण ही तंत्रज्ञान वापरू शकतो. शिवाय ज्यांचं IVF रिपीटेड फेल झालेलं आहे, ज्यांना स्वतःला जेनेटिक काही प्रॉब्लेम नाहीये पण रिझल्टंट गर्भामध्ये काही जेनेटिक दोष येत असतील ज्याच्यामुळे IVF सक्सेस होत नाही, अशा पेशंट्समध्ये देखील आपण PGT अशी टेक्निक वापरू शकतो. ज्यांना रिकरंट प्रेग्नन्सी लॉस आहे किंवा रिपीटेड अबॉर्शन्स होत आहेत आणि सक्सेस मिळत नाही अशा पेशंटमध्ये देखील आपण ही टेक्निक वापरू शकतो. काही कपल्समध्ये ज्यांचं वय खूप वाढलेलं आहे, एज 42-45 आहे, अशा कपल्समध्ये वाईफचं एज इम्पॉर्टंट राहतं जेनेटिक प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून. सो ते डिटेक्ट करणं अशा पेशंट्समध्ये देखील आपण PGT ही तपासणी करू शकतो. काही पेशंट आमच्याकडे येतात ज्यांचं IVF सक्सेस झालेलं नसतं, सगळं व्यवस्थित असताना देखील त्यावेळेला गर्भाशयाची गर्भ रुजवण्याची जी क्षमता असते, इम्प्लांटेशन कॅपॅबिलिटी जी असते ती कदाचित कमी झालेली असते आणि अशा पेशंट्समध्ये आपण इरा नावाची अत्याधुनिक उपचार पद्धती करू शकतो. इरा म्हणजे एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरे. एंडोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी ॲरेद्वारे आपण अशा पेशंट्सला सक्सेस देऊ शकतो. सो आपण बघितलं की IVF हे शास्त्र IVF पुरतं मर्यादित न राहता आणखीन खूप डेव्हलप झालेलं आहे. तर त्याचमध्ये आणखीन काही गोष्टी सांगू शकतो ज्या पुरुष वंध्यत्वासाठी आपण वापरू शकतो. सो पुरुष वंध्यत्वाकडे बऱ्याच काळापर्यंत दुर्लक्ष झालं होतं आणि आपण काही औषधांच्या पुढे जात नव्हतो. तर या घडीला आपण पुरुष वंध्यत्वामध्ये देखील खूप पुढे गेलेलो आहोत आणि आपल्याकडे ओएसिस फर्टिलिटीमध्ये अँड्रोलाईफ ही एक वेगळी पुरुष वंध्यत्वासाठीची निवारण चिकित्सा पद्धती आपण सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण मॅग्नेटिक ॲसोर्टेड सेल सॉर्टिंग, टेस्टिक्युलर स्पर्म ॲस्पिरेशन किंवा टीसा, IMSI, PICSI या तंत्रज्ञानाद्वारे आपण शुक्राणू सिलेक्ट करू शकतो स्पर्म सिलेक्शन टेक्निक वापरून. आणि हे शुक्राणू सिलेक्ट केल्यानंतर योग्य शुक्राणू जर आपल्याला मिळाला तर तो शुक्राणू आपण त्या बीजामध्ये इन्सर्ट करू शकतो. त्याचबरोबर DNA फ्रॅगमेंटेशन इंडेक्स या पद्धतीद्वारे देखील आपण जनुकीय दोष नाही ना शुक्राणूमध्ये हे टेस्ट करू शकतो. सो भरपूर काही आहे सांगण्यासारखं. शेवटला 2च गोष्टी सांगेल की शास्त्र खूप प्रगत होतंय, आणखीनही आपल्याकडे नवीन काही गोष्टी येऊ घातल्यात. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण बऱ्याच गोष्टींमध्ये ऐकलाय, मिलिटरीमध्ये ऐकलाय, स्मार्टफोनमध्ये ऐकलाय. त्याच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आपण एम्ब्रिओलॉजी लॅबमध्ये देखील आता करायला लागलेलो आहोत आणि त्याद्वारे कॉम्प्युटर आपल्याला योग्य तो शुक्राणू आणि योग्य तो गर्भ निवडण्यामध्ये मदत करतो आहे.
सो अशा अद्ययावत टेक्नॉलॉजी देखील आपल्याकडे अवेलेबल आहेत. पूर्ण गर्भाचं बनण्यापासूनचं ते आतमध्ये सोडण्यापर्यंतचे जे फोटोग्राफ्स असतात त्याला आपण टाइम लॅप्स इमेजिंग असं म्हणतो किंवा TLI. या टाइम लॅप्स इमेजिंगद्वारे देखील आपल्याला योग्य गर्भ निवडता येऊ शकतो. तो अशा सर्व अत्याधुनिक पद्धती आपल्याला ओएसिस फर्टिलिटी यामध्ये एका छताखाली मिळतात आणि आपण योग्य ते निदान आपलं जर झालं आणि आपल्याला कुठली उपचार पद्धती योग्यपणे लागू राहील हे जर आपलं ठरलं तर या उपचार पद्धतींचा अवलंब करून आपणही आई होऊ शकता आणि आम्ही इथे एक कॅम्पेन सुरू केलं आहे, मला आई व्हायचंय, त्याचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद आपण मला ऐकल्याबद्दल. आता मी काही प्रश्न घेईल आपले. थँक्यू. There is one question. I don't understand your language. Please talk in English or Hindi. I'll only say for this that we already have a session of IVF in English which is conducted by me last time. So we can share the video with you. You can connect to us on our WhatsApp number which is shown here or on our toll-free number, and we'll provide you all the details for this. So हमसे कांटेक्ट कीजिए और जिनको ये लैंग्वेज समझ में नहीं है, ये जो मराठी और महाराष्ट्र के लोगों के लिए थी, वो हमसे कांटेक्ट कर सकते हैं नीचे के दिए हुए नंबर पे. थैंक यू. IVF झाल्यानंतर किती दिवस रेस्ट गरजेची आहे? सो युजली IVF बद्दल हा एक फोबिया असतो. सो थँक्यू या प्रश्नाबद्दल. सो IVF झाल्यानंतर युजली त्या दिवशी आपण थोडीफार रेस्ट घेऊ शकतो. IVF झाल्यानंतर 15 मिनिटं ते 20 मिनिटं आपण सेंटरला थांबू शकतो, मे बी 1 तासभर थांबू शकतो. पण त्यानंतर आपण आपल्या घरी जायला हरकत नाहीये. IVF झाल्यानंतर ऍडमिट होण्याची कुठेही गरज नाही आणि IVF झाल्यानंतर आपलं काम थांबवण्याची कुठेही गरज नाही. आज आपण 21व्या शतकामध्ये आहोत. काम देखील आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे. त्यामुळे आपण पेशंट्सला पूर्णपणे रेस्ट किंवा बेड रेस्ट घेण्याचा सल्ला देत नाही. पेशंट्स आपल्या कामावरती इमिजिएटली जाऊ शकतात. आमच्याकडे काही सिस्टर्स आहेत, काही IT टेक्निशियन्स आहेत, ज्यांचं काम त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतं आणि अशा यांना आपण कामावरती जाण्याचा सल्ला देखील दिलेला आहे. या ठिकाणी मी एवढंच सांगू शकतो की ज्यांचं कामाचं स्वरूप अतिशय जास्त दगदगीचं आहे, म्हणजे जसं पोलीसमध्ये कोणी महिला काम करत असतील किंवा स्पोर्ट्समध्ये काही ऍक्टिव्हिटी करत असेल, सो अशा रिगरस फिजिकल ऍक्टिव्हिटीज अवॉइड केल्या पाहिजेत. नॉर्मल डे टू डे फिजिकल ऍक्टिव्हिटीज चालू ठेवायला काहीच हरकत नाही. आर देअर एनी लाईफस्टाईल चेंजेस दॅट आय शुड मेक बिफोर हायरिंग IVF? सो IVFच्या आधी काही आपण आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल केला पाहिजे का? सो आपण डाएट आणि न्यूट्रिशन बद्दल नेहमीच बोलत असतो. आपण योगाबद्दल पण लास्ट सेशनमध्ये बोललो. IVF करताना आपण अतिस्थूल किंवा अतिशय कमी वजन या कॅटेगरीमध्ये आलं नाही पाहिजे. आपला बॉडी मास इंडेक्स 18 पेक्षा कमी नाही पाहिजे, म्हणजे आपण क्षीण या कॅटेगरीमध्ये येतो, किंवा आपला बॉडी मास इंडेक्स हा 28 पेक्षा वरती नाही पाहिजे, जेव्हा आपण अति स्थूल या कॅटेगरीमध्ये जायला लागतो. सो त्यासाठी आपण लाईफस्टाईल चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. योग्य प्रकारचा आहार, योग्य प्रकारचा व्यायाम आणि आपल्या औषधोपचारांचा योग्य प्रकारचा ताळमेळ, हा तिन्हींचा ताळमेळ बसवणं खूप गरजेचं असतं जेव्हा आपण IVF करत असतो. काही कपल्समध्ये जसं की PCOD आहे, वजन लूज करणं आपल्याला ट्रीटमेंटमध्ये देखील सहाय्यक ठरत असतं. प्रेग्नन्सीमध्ये देखील आपल्याला त्याचा फायदा होणार असतो. काही ज्यांचं वजन खूप कमी आहे, अशा वेळेला मिसकॅरेजची वगैरे रिस्क वाढू शकते. सो डेफिनेटली एक हेल्दी लाईफस्टाईल घेणं, एक डाएट, प्रॉपर डायटिशियनशी कन्सल्ट करून घेणं, या सगळ्या फॅसिलिटीज आपण OASIS इथे प्रोव्हाइड करतो. त्यामुळे लाईफस्टाईल चेंजेसला खूप महत्व आहे. आपण IVF किती वेळा करू शकतो आणि प्रिव्हियस सायकल फेल झाल्यानंतर काय? सो IVF फेलियर याच्यावरती आपण एक फ्रेश व्हिडिओ करणार आहोत 2 आठवड्यानंतर. सो प्लीज त्या व्हिडिओमध्ये लॉग इन करा. पण थोडक्यात एवढं सांगू शकतो की युजली पहिलं IVF जे असतं ते बेस्ट IVF कसं असेल याचा आपण OASIS मध्ये प्रयत्न करतो. सो फर्स्ट IVF शुड बी द बेस्ट IVF फॉर एनी काइंड ऑफ पेशंट. हे म्हणताना कधी कधी काही पेशंटमध्ये प्रॉब्लेम्स जर जिकरीचे असतील, कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स असतील, तर अशा वेळेला आपल्याला सेकंड अटेम्प्ट घ्यायला लागतो आणि खूप कमी पेशंट्समध्ये तिसरा अटेम्प्ट घ्यायला लागू शकतो. सो हे IVFच्या अटेम्प्ट बद्दल आहे. थँक्यू.
How do I prepare my body for IVF? Are IVF injections having side effects? So I think I'll answer this question in English. Usually, we have to have a very good lifestyle. We have to have a very good diet, which is rich in antioxidants, fruits, vegetables, lots of water, so that all the oxidative stress is gone, and a healthy exercise regimen, at least for half an hour to 45 minutes a day, will prepare our body nicely for IVF. Before IVF, we need to give some pre-medications in some cases, like if there is a low ovarian reserve, or if it is a case of PCOD where the reserve is very high. In those patients, we need to give some pre-medication so that our IVF is smooth and easy. Therefore, that this preparation is also very important, which is called as adjuvant therapy or pre-medications for IVF. Are IVF injections having any side effects? So there can be some, whenever we are giving one drug, there can be some mild side effects like weight gain, or associated with that some maybe nausea, something like that, but no serious side effects with IVF treatment per se or IVF injections also. So no need to bother about it. This is again a misconception about IVF, that there can be some problems in the lifelong. No long-term side effects also. So may one or two side effects, those two are only short-term side effects. Thank you so much. When should we go for IUI or IVF? That is one question. So basically, this has to be a clinical decision. So proper history taking by the fertility specialist, a proper examination, and proper lab investigations, if any, like ultrasonography or any other hormonal parameters, all have to taken into consideration before we decide that whether a patient is for IUI or IVF. मराठीमध्ये थोडक्यात सांगतो, आययूआय करावं का आयव्हीएफ, हा डिसिजन हा क्लिनिकल राहतो. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे तुमची हिस्ट्री, तुम्ही आधी घेतलेली ट्रीटमेंट, आत्ताच्या तुमच्या तपासण्या आणि सोनोग्राफीचे रिपोर्ट, या सगळ्यावरती आपला डिसिजन राहतो की आययूआय करायचं का आयव्हीएफ. प्रत्येक पेशंटसाठी एकच प्रकारची ट्रीटमेंट योग्य राहणार नाही. प्रत्येक पेशंटसाठी ट्रीटमेंट ही वेगवेगळी राहते. हाऊ लॉंग डज इट टेक फॉर अ आयव्हीएफ सायकल? सो नॉर्मली मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आयव्हीएफ सायकल करण्यासाठी एक 15 दिवसांचा कालावधी पुरे ठरतो, ज्यामध्ये पहिले 10 दिवस आपण इंजेक्शन्स देतो आणि बीज तयार करतो, आणि नंतर आपण हे बीज बाहेर काढतो, आणि बीज बाहेर काढल्यानंतर गर्भ तयार करतो. सो साधारण 15 days इज द टाइम व्हॉट वी टेक फॉर अन आयव्हीएफ सायकल टू गेट completed, and for transfer of the embryo you can take another 4-5 days. That transfer can either be a fresh transfer or it can be a frozen embryo transfer, where we can transfer the embryo in a later cycle. So this is the time it takes for IVF. Very smooth and easily it can be done. There is another one question: are IVF injection have any side effects? So as I have told, IVF injections don't cause any permanent side effects, and very temporary small side effects like weight gain or nausea can be there, but it can be controlled by other medicines. Thank you. What if AMH is below 0.5? Can we go for self cycle? IVF करताना AMH किंवा अँटी मुलेरियन हॉर्मोन नावाचा एक संप्रेरक आपण ब्लड मध्ये चेक करू शकतो, आणि याची मात्रा जर कमी असेल तर काय करावं, असा प्रश्न आहे. सो AMH कमी असताना देखील आपण काही अत्याधुनिक उपचार पद्धतींचा अवलंब करून सेल्फ सायकल किंवा स्वतःच्याच बीजांनी गर्भधारणा करू शकतो, आणि अशा वेळेला आपल्याला सक्सेस मिळण्याचं प्रमाणही हाय असतं. सो ग्रोथ हॉर्मोन्स किंवा रिकॉम्बिनंट LH, RLH, IVM अशा टेक्नॉलॉजी वापरून आपण ज्यांचं बीजांची संख्या कमी आहे अशा कपल्समध्ये योग्य प्रकारचं प्लॅनिंग करून प्री मेडिकेशन देऊन सक्सेस देऊ शकतो. Can baby deliver normally or LSCS only if required if a IVF baby? So there are the clinician who takes the complete care during ANC, or जो डॉक्टर ANC मध्ये कम्प्लीट ट्रीटमेंट देतो आहे त्यांच्यावरती हे अवलंबून राहील की कशा प्रकारची ट्रीटमेंट आपल्याला पुढे लागणार आहे. पण IVF हे काही IVF म्हणजे सिझेरियन सेक्शन असं काही होऊ शकत नाही. IVF मध्ये देखील नॉर्मल डिलिव्हरीची तितकी शक्यता असते. जर सगळं व्यवस्थित असेल तर नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. नेक्स्ट क्वेश्चन आहे की आपण अझूस्पर्मिया किंवा स्पर्म काउंट 0 असताना देखील IVF करू शकतो का? तर डेफिनेटली करू शकतो. ज्यांचं स्पर्म काउंट 0 आहे अशा वेळेला आयदर टेस्टिस मध्ये स्पर्म तयार होत नाहीयेत किंवा तयार होत आहेत पण ते बाहेर येऊ शकत नाहीत. अशा 2 केसेसमध्ये आपण
बघू शकतो की कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट योग्य राहील. टेस्टिसमध्ये जर स्पर्म्स असतील आणि ते बाहेर येऊ शकत नसतील तर आपण परक्युटेनियस एपिडिडायमल स्पर्म ॲस्पिरेशन किंवा पिसा या टेक्निकद्वारे आपण स्पर्म्स बाहेर काढू शकतो आणि IVF किंवा HCA तंत्रज्ञान वापरून गर्भधारणा देऊ शकतो. ज्यांची शुक्राणूंची संख्या अत्यंत कमी आहे किंवा नॉन ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया आहे, अशा पेशंट्समध्ये देखील आपण काही पेशंट्समध्ये मायक्रो टीसा किंवा मायक्रो सर्जिकल टीसा मायक्रोस्कोपद्वारे आपण हे जर ऑपरेशन केलं टेस्टिक्युलर स्पर्म ॲस्पिरेशनचं, तर अशामध्ये आपल्याला जर थोडेफार जरी स्पर्म्स मिळाले किंवा स्पर्मच्या आधीची स्टेज स्पर्मॅटिड्स जर मिळाले तर तरी देखील आपण गर्भधारणा देऊ शकतो. IVF करताना एंडोमेट्रियल थिकनेसचं किती महत्व आहे? सो गर्भाशय आणि गर्भ थिकनेस जो आहे एंडोमेट्रियल थिकनेस हा योग्य असणं अतिशय गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला रिसेप्टिव्ह एंडोमेट्रियम मिळेल. सो साधारणतः 7 मिलीमीटर किंवा 8 मिलीमीटरच्या वरती आपला अस्तर किंवा एंडोमेट्रियल थिकनेस असणं गरजेचं आहे. 8 ते 12 8 to 12 मिलीमीटर साईज मध्ये एंडोमेट्रियम असेल तर आपल्याला सक्सेस बेटर मिळतो. व्हॉट इज द बेस्ट एज फॉर IVF? सो IVF साठी असं कुठलं बेस्ट एज नसतं. ज्या वेळेला गरज असेल त्यावेळेला IVF करणं खूप गरजेचं आहे. सो कुठलीच एक ट्रीटमेंट संपूर्ण राहू शकत नाही. कुठलाच एक उपदेश प्रत्येक पेशंटला लागू शकत नाही. सो प्रत्येकाला इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट देणं किंवा त्याच्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि या व्हिडिओचा वापर योग्य रीतीने करणं खूप गरजेचं आहे. IVF हे तंत्रज्ञान अत्यंत प्रगत तंत्रज्ञान आहे, ज्याच्याद्वारे आपण प्रेग्नन्सी घेऊ शकतो. पण प्रत्येकानेच IVF केलं पाहिजे जर प्रेग्नन्सी राहत नसेल, हा समज देखील चुकीचा आहे. सो त्यामुळे याची आपण कुठेतरी एक सांगड घातली पाहिजे आणि प्रत्येक पेशंट कसा योग्य आहे त्याच्यासाठी प्रत्येकासाठी वेगळी ट्रीटमेंट कशी गरजेची आहे हे जाणून आपण घेतलं पाहिजे. सो मला असं वाटतं आपण बरेच प्रश्न घेतले आज आणि तुम्ही सगळं फेसबुक लाईव्ह मध्ये सामील झालात त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि होणाऱ्या मातांना आणि आमच्याकडे ओएसिस फर्टिलिटी मध्ये झालेल्या सर्व मातांना माझ्या शुभेच्छा आणि नमस्कार. थँक्यू.